तुषार गांधींच्या नेतृत्वाखाली नागपुरात संविधान सत्याग्रह पदयात्रा सुरू झालेली आहे। तुषार गांधी यांची दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी पदयात्रा असणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा पदयात्रेत सहभागी झाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख सुद्धा पदयात्रेमध्ये सहभागी झालेत। तर सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ही पदयात्रा केली जाते। संविधानाचं संरक्षण, संविधानाचं सबलीकरण आणि सत्याग्रह, लोकांचा अधिकार, हे दोन वस्तूंची आम्ही भर घेऊन हे निघून राहिलोय। आज का तुम्हाला औचित्य वाटते या यात्रेचं? हे औचित्य आहे कारण 2 ऑक्टोबर येऊन राहिली आहे। 2 ऑक्टोबरला यावेळी दसरा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची स्थापना दिवस साजरा करणार आणि शताब्दी वर्षाची सुरुवात करणार आणि ते गांधी जयंतीवर होतोय। ही विटंबना जी आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायसाठी पण ही यात्रा आम्ही करून राहिलो। रावणाचं दहन म्हणजे हा कोणत्या व्यक्तीचं दहन नव्हे, तर त्या प्रवृत्तीचं दहन आहे। आणि संघाच्या माध्यमातून जी 10 तोंड संघाची आहेत आणि ती 10 तोंड 10 दिशांनी नव्हे, तर ती सर्व जी आहे त्या प्रतिगामित्वात कुठेतरी दडलेली आहेत। त्या 10 तोंडांचाही या निमित्तानं धिक्कार आणि दहन करावं ही आमची असणारी अपेक्षा आहे। आणि संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या भारतासाठी आपण हातात हात घालून सर्व भारतीय काम करू ही अपेक्षा आहे। तुषारजी गांधी आणि बाकी सर्वांबरोबर ही यात्रा दीक्षाभूमीतून निघालेली आहे। सामाजिक न्याय, शांतता आणि संविधान ज्या पद्धतीनं संविधानाला आज ज्या पद्धतीनं त्याच्यावर हमले होत आहेत, त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ही यात्रा आहे। या यात्रेतनं जे काही सामाजिक प्रश्न सध्या जनतेसमोर आहेत, त्या सामाजिक प्रश्नाची सुद्धा उकल त्या निमित्तानं या यात्रेमध्ये होणार आहे। ज्या पद्धतीने इथे मतचोरी करून एक अत्यंत घटनाबाह्य सरकार स्थापन झालं, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत, विशेषतः ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन याचा गैरवापर करत जे सरकार इथं उभं राहिलं, त्या सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय हा घटनाबाह्य आहे, हा संविधानावरचा हल्ला आहे। आणि याच विषयी जनजागरण करण्यासाठी ही मोहीम सुरू झालेली आहे। येणाऱ्या काळात ही मोहीम फक्त नागपूर किंवा वर्ध्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभरातल्या रस्त्यावरून सरकारला प्रश्न विचारत लोक रस्त्यावर येतील।